ITR 3 आणि ITR 4 मध्ये कन्फ्युजन असल्यामुळे लोक चुकीचा रिटर्न भरतात आणि नंतर काय परिणाम होतात, इन्कम टॅक्सची नोटीस येते. आज मी तुम्हाला 100% क्लिअर करणार आहोत की ITR 3 वर्सेस ITR 4 कोणता फॉर्म ऍक्च्युली तुम्हाला लागू होतो. जर बेसिक डिफरन्स सांगायचं झालं तर सिंपल भाषेत ITR 4 हा शॉर्टकट आहे, प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन म्हणता येईल, आणि ITR 3 हा फुल डिटेलिंग आहे, म्हणजे तिथे अकाउंटिंग मेंटेन करावं लागतं. आता ITR 4 कधी वापरायचा, तर सेक्शन 44AD म्हणजे बिझनेससाठी की जो प्रिझम्पटिव्हसाठी आहे. सेक्शन 44ADA हा प्रोफेशनसाठी आहे, CA, डॉक्टर्स, वकील, फ्रीलान्सर्स, यूट्यूबर यांच्यासाठी. यात कमी कंप्लायन्सेस आहेत, बुक्स मेंटेन करायची गरज नाही आहे. इन्कम ठरवतो की फिक्स पर्सेंटेजने, म्हणजे आपण जे इन्कम ठरवतो ते कसं आहे, फिक्स पर्सेंटेज म्हणजे 6%. जर पूर्ण बँकिंग असेल तर 6%च प्रॉफिट दाखवायचा, पूर्ण बँकिंगमध्ये बिझनेस नसेल तर कॅशमध्ये काही असेल तर 8% प्रॉफिट दाखवायचा. हे 44AD मध्ये. 44ADA मध्ये 50% डिरेक्टली तुमच्या जो काय टर्नओव्हर होतो तो तुमचा प्रॉफिट. हे ITR 4 एवढं सिंपल आहे. तसंच ITR 3, पहिले ITR 4 मुद्दामून सांगितलं कारण की त्या सोपा आहे म्हणून. आता ITR 3 कधी वापरायचा, जिथे आपल्याला प्रॉपर अकाउंटिंग मेंटेन करायची आहे, ऍक्च्युअल प्रॉफिट दाखवायचा आहे, खर्च क्लेम करायचे की मला एवढं आहेच म्हणून, टर्नओव्हर दाखवायचा आहे, म्हणजे तिथे फुल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट दाखवावी लागते. म्हणजे थोडक्यात ITR 3 पूर्ण डिटेलिंग आहे. आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो की समजा 2 व्यक्ती आहेत, एक मिस्टर अमित आहे आणि दुसरा सुमित आहे. दोघांचं पण काय आहे, समजा जर कधी आपण पकडूया की दोघंही प्रोफेशनल्स आहेत, एकदम प्रोफेशनल आहेत, पण एकाचं एकदम सिंपल काम आहे, त्याला अकाउंटिंग मेंटेन करायची नाहीये, तो ITR 4 लावतो. आणि दुसरा मिस्टर सुमित आहे की त्याला फुल एक्सपेन्सेसचा ट्रॅक ठेवायचा आहे, पूर्ण त्याला ऍसेट लायबिलिटीचा ट्रॅक ठेवायचा, मग त्याच्यासाठी ITR 3 परफेक्ट आहे, मग तो ITR 4 भरणार नाही. आता याच्यात काय होतं ना की लोक टॅक्स कमी दाखवण्यासाठी कधी कधी चुकून ITR 4 भरतात, पण ऍक्च्युअल प्रॉफिट जास्त असेल तर काय होतं, डिपार्टमेंटमध्ये मिसमॅच झालं तर काय होतं, एखाद्या वेळेस त्याच्यात पकडल्या जाऊ शकतं, नोटीस येऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला काय होतं, पेनल्टी भरू शकतात.